आताची यादी जी आहे ओबीसीची त्याचं सर्वेक्षण केलं असं मला तुम्ही सांगून द्या। बरं, तुम्ही मगाशी 1994चा मुद्दा उपस्थित करत आमच्यावरती आक्रमण झालं, आमच्या आरक्षणावरती आक्रमण झालं, आक्रमण करणारे नेमके कोण होते आणि आपला इशारा नेमका काय यावरती मला उत्तर घ्यायचं आहे ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याकडून। मंगेश जी होतंय काय ना की एका बाजूला आरक्षणाचा प्रश्न तसाच तिष्ठत पडलेला दिसतोय, तर दुसरीकडे गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असताना दुसरीकडे आंदोलनाची भाषा होताना दिसते आणि त्यातही आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। ज्या प्रकारे योगेश केदार यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी उपस्थित केल्या त्यावेळेला तुम्ही सातत्याने नकार देत होतात, कुठल्या गोष्टींवरती आपला आक्षेप आहे? नाही, मुळात योगेश केदार जे म्हणतात ते की मंडल आयोगाच्या आधी कोणता आयोग नव्हता, तर मी सांगतो 1955 साली कालेलकर आयोग होता। त्या कालेलकर आयोगाने 2700 जातींचं मागासलेपण तपासलं होतं। त्याच्यामध्ये जवळजवळ 150 महाराष्ट्रामधल्या ओबीसी जाती होत्या। त्यानंतर बीडी देशमुख कमिटीने एक लिस्ट केली होती। मला हे आता योगेश केदार म्हणले की त्याच्यामध्ये मराठा समाज होता, तर बीडी देशमुख कमिटीमध्ये त्याची जी लिस्ट होती त्याच्यामध्ये मराठा समाज नव्हता। 1965 सालापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे, 10% ओबीसीला होतं, 4% व्हीजेएनटीला होतं, त्याच्यामध्ये मराठा समाज नव्हता। 82 साली ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोगाने खूप मोठं काम केलं। याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ आपलं भारतातल्या जवळजवळ 3700 जाती त्यांनी डिफाईन केला, त्यात महाराष्ट्रातल्या 240 जाती ओबीसीच्या लिस्टमध्ये इन्क्लूड केल्या। याच्यामध्ये मराठा समाज नव्हता। मंडल आयोगामध्ये स्पष्ट लिहिले फॉरवर्ड हिंदू कास्ट मध्ये ज्या 3-4 मुख्य जाती आहेत त्यात ब्राह्मण आहे, त्यात मराठा आहे, त्यात राजपूत आहे। त्यामुळं कोणत्याही आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणलेलं नाही। आता 23 मार्च 1993चा जी आर, 23 मार्च 1993चा जी आर, तो जी आर का आला, तर ज्या वेळेस मंडल आयोग लागू केला त्याच्यानंतर इंदिरा साहनी आणि इतर जणांनी तो जो शासन निर्णय झाला त्याला चॅलेंज केलं आणि 9 जजच्या खंडपीठाने या मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या आणि राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला सांगितलं की केंद्र सरकारने केंद्र सरकारची सूची बनवावी, राज्य सरकारांनी राज्य सरकारची, आणि त्यानंतर तो जी आर आला आणि 27% आरक्षण या 9 जजच्या खंडपीठाच्या आदेशानुसार ते आलं आणि तो जी आर आला। हे काहीतरी उगीच योगेशजी तुम्ही असं आमचे मित्र आहेत ते चांगले, उगीच संभ्रम करू नका। बरं, त्यामुळं लिस्ट ज्या जाती आहेत ओबीसीच्या त्या कालेलकर आयोगापासून आहे। माझ्याकडे सगळं अख्खा बाड येते। कालेलकर आयोग 1955, त्यानंतर बीडी देशमुख कमिटीची लिस्ट, त्याच्यानंतर मंडल आयोग 82 ची लिस्ट, त्याच्यानंतर बाठिया आयोग, खत्री आयोग, मग हे काय आयोग नव्हते का? त्यामुळे प्रत्येक आयोगाने सांगितले आणि याच्यामध्ये पण मी तुमच्या माहितीसाठी जबाबदारीने सांगतो, कालेलकर आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागासलेपण नाही सांगितलं, मंडल आयोगाने नाही सांगितलं। 2000 सालचा राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने पण फेटाळलंय आणि राज्याचे आयोग असतील, मग बाठिया आयोग झाला, त्याच्यानंतर बापट आयोग झाला, खत्री आयोग झाला, या सगळ्या आयोगांनी सांगितलं ना की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये। इथं प्रश्न येतो की गरीब मराठा तर त्यामुळं उगीच संभ्रम निर्माण करू नका। गरीब मराठ्यांसाठी जिथं गरीब शब्द येतो तिथं इकॉनॉमिकल वीकर सेक्शन येतो आणि त्यासाठी ईडब्ल्यू आलेला आहे भारतात। योगेशजी आणि मंगेशजी, आपल्या दोघांचे दावे मला लक्षात आलेले आहेत। मराठा समाजाला काय वाटतंय आणि दुसरीकडे ओबीसी नेत्यांना काय वाटतंय। योगेशजी, मी आपल्याकडे येण्याआधी आणखी एक मान्यवर आपल्या सोबत आहेत यावेळेला, स्वतः याचिका